फक्त पाण्यामध्ये बनणारी ही रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर तुम्ही बघू शकता पातेलं घेतलेलं आहे, गॅसवरती ठेवलेलं आहे। त्यामध्ये ना 2 ते 2.5 ग्लास पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। अगदीच मॅगीपेक्षा पण फास्ट बनणारी ही रेसिपी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता। त्यानंतर एक झाकण झाकून ठेवलं, कारण की या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। झाकण झाकल्यामुळे लवकरच पाण्याला उकळी आलेली आहे। त्यानंतर ना अगदीच घरीच बनवलेल्या ह्या पारंपरिक पद्धतीने शेवया ज्या आहेत त्या गव्हाच्या पिठाच्या, तर हे जे आहे ना गव्हापासून बनवलेल्या, तर ह्या शेवया यामध्ये टाकायच्या। आता तुम्हाला जितक्या लागतील तितक्या तुम्ही घेऊ शकता। इथे मी 2 जणांसाठी बनवत होते, म्हणून मी माझ्या अंदाजाने इथे गव्हाच्या जे काही बनवलेल्या शेवया आहेत ते घेतलेल्या आहेत। आता ह्या कशा बनवायच्या याचे देखील चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा। त्यानंतर ना आता ह्या शेवया आपण तुपामध्ये पण बनवू शकतो, पण मला खूप लवकर बनवायच्या होत्या आणि तुपामध्ये कसा बनवायच्या शेवयाची खीर याची देखील मी चॅनलवरती ना रेसिपी अपलोड केलेली आहे, ती देखील तुम्ही बघू शकता। पण फारच तुमच्याजवळ वेळ नसेल, खूप भूक लागलेली असेल, तर ही रेसिपी घाई गडबडीमध्ये खूप कामाला येणार आहे। बघू शकता आता एक 5 मिनिटांमध्ये ही जी शेवया आहेत त्या लवकरच शिजलेल्या आहेत। आता हा मात्र मोठा टास्क आहे, हे काळजीपूर्वक करायचं। त्यावरती एक झाकण झाकायचं आणि जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ना ते काढायचं। आता हे करत असताना ना खूप वाफा लागतात, खूप पोळते, पण म्हणतात ना अरे संसार संसार जसा तावा चुलीवर, आधी हाताला चटके मगच मिळती भाकर, तर असं आहे। तर हे काढत असताना पाणी यातलं खूप वाफ लागते, ते थोडंसं हळूवारपणे काढायचं। एखाद्या नॅपकिनच्या साहाय्याने हळून ते पाणी, जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते त्यामधलं काढून घ्यायचं। आता तुम्ही बघू शकता मी पण हे पाणी काढलेलं आहे, पण काढत असताना मला पण खूप वाफ लागत होती आणि तसंच सांभाळून जे काही एक्स्ट्राचं सगळं पाणी आहे ते पाणी काढायचं। त्यानंतर इथे जे शेवया आहेत ना परफेक्ट शेवया आपल्या तयार झालेल्या आहेत। त्यानंतर मी एक प्लेट घेतलेली आहे, प्लेटमध्ये हे ना शेवया ज्या आहेत त्या सर्व करते। आता हे मी माझ्या मिस्टरांसाठी बनवत होते, म्हणून त्यांच्यासाठीच हे जे ताट आहे ते प्रिपेअर करत होते। आता आवडीप्रमाणे तुम्हाला जितकी भूक लागली असेल ती तुम्ही तितकी सर्व करू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे यावरती मस्तपैकी साखर टाकायची आणि व्यवस्थित त्याला जे आहे चमच्याच्या साहाय्याने त्याला मिक्स करून घ्यायचं। आता दूध असेल तर अजूनच चांगलं, पण माझ्याजवळ इथं दूध नव्हतं, म्हणून होतं ते तूप जे आहे ते तुपाची धार यावरती मी टाकली आणि त्यानंतर जे हे शेवया आहेत त्या छान मिक्स केल्यात आणि इथे आपली रेसिपी जी आहे ती तयार झालेली आहे। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि याबद्दलचे लॉंग व्हिडिओ देखील मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते पण नक्की जाऊन बघा। जोपर्यंत तुम्ही कमेंट करणार नाही तोपर्यंत माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतायत का नाही हे मला कळणार नाही। त्यामुळे एक लाईक, एक शेअर आणि एक चॅनलला सबस्क्राईब करून जाच। त्यानंतर तुमचे अभिप्राय नक्कीच कळवा। भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।